मुंबईच्या भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेड पर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार असल्याची बातमी आहे। त्याआधी या मार्गावरील दक्षिण मुंबईतील महत्त्वाची स्थानकं जाहिरातदारांच्या घशात घालण्यात आलेली आहेत असा आरोप होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेनं तसा आरोप केलाय। कोट्यवधी रुपयांच्या महसुलाकरता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा स्मारक चौक या प्रमुख स्थानकांच्या नावाआधी जाहिरातदारांचं नाव जोडलेलं आहे। आढावा घेतलाय या सगळ्याचा आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। मी आहे नवीन सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मेट्रो स्थानकावर आणि या स्थानकाचं जे नाव आहे त्या नावाच्या आधी कोटक असं नाव देण्यात आलेलं आहे। खरं तर ह्या ज्या मेट्रो आहेत त्या सुरू होण्याआधीच कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडणार का अशा पद्धतीचा प्रश्न आता निर्माण झालाय। त्याचं कारण कोट्यवधी रुपयांच्या महसुलासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा स्मारक चौक या प्रमुख स्थानकांच्या नावाआधी जाहिरातदारांचं नाव जोडलंय आणि महायुती सरकारने महापुरुषांच्या नावातही तडजोड केल्याने वादाला तोडली जाते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या नावाआधी कोटक आणि हुतात्मा स्मारक चौक स्थानकाच्या नावाआधी LIC हे नाव जोडल्याने आता पुन्हा एकदा वाद उफाळून येतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र असं असलं तरी सरकारने ज्या वेळेला मेट्रोचं काम करण्यास सुरुवात केली होती त्यावेळी ज्या निविदा काढल्या होत्या त्या निविदांनुसार जे स्टेशन जी कंपनी ज्या स्टेशनची देखभाल करेल त्या कंपनीचं नाव त्या स्टेशनच्या मागे जोडलं जाईल असं एक आश्वासन त्या कंपनीवाल्यांना दिलेलं होतं, कॉर्पोरेटवाल्यांना दिलं होतं आणि त्यामुळेच ह्या जी स्टेशन्स आहेत त्यांची नावं अशा पद्धतीने ठेवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली होती। आणि मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्मा चौक ही नावं अत्यंत महत्त्वाची असल्याने या नावांच्या मागे तरी निदान कंपनीची नावं जोडायला नको हवी होती अशी मागणी आता सामनातून देखील आज व्यक्त केलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।